नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या YouTube लेक्चर सीरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, 23 जानेवारीला नियोजित पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आपला अभ्यास एकदम सुरळीत चालला असेल. एकदम चांगला अभ्यास करा, निवांत झोप घ्या, जास्त पॅनिक होऊ नका या सिच्युएशनमध्ये. आणि अगेन तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या म्हणजे CSATचा जो काही पेपर आहे तो दुपारच्या वेळेला असतो आणि खूपदा पेपर 1 कसा गेला याच्यावरती सुद्धा तुमची मेंटॅलिटी त्याच्यावर डिपेंडंट राहते. पण तुम्हाला एवढं नक्की सांगेल की कोणताही प्रश्न जीएसचा पेपर झाल्यानंतर चेक करू नका की तुमचा योग्य आहे की अयोग्य आहे किंवा मित्रांसोबत डिस्कस करू नका. सीसेटच्या जो काही माझा 3 तासाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही पॅसेज सोडवायचा नाहीये आपल्याला. ओके, कुठलाही पॅसेज सोडवायचा नाही. तुम्हाला जर बघायचंच असेल थोडं जेवण वगैरे झाल्यानंतर तर थोडे काही गणिताचे फॉर्म्युले, बुद्धिमत्तेचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे तुम्हाला थोडंफार रिवाईज करायचं असेल, मी तर तेही टाळतो. पण जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही तेवढं हे करा. बाकी काही तुम्हाला करत बसायची गरज नाहीये त्यामध्ये. थोडं या येत्या 2-3 दिवसामध्ये फक्त पी-वाय-क्यूज जे काही आहेत त्याच्यावरती फोकस करा. सो पी-वाय-क्यूज वरती तुमचा जितका फोकस राहील तितकं तुमचं एक्झामिनेशन्समध्ये कारण आता काही नवीन कन्सेप्ट वगैरे शिकण्यामध्ये वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाहीये. तर आता अनेक आता मागचे काल मी एक व्हिडिओ टाकला सीसॅट स्ट्रॅटेजीचा. आता काही विद्यार्थ्यांचे फोन्स आलेत की सर एखाद दोन व्हिडिओज आम्हाला कॉम्प्रिहेन्शन बद्दलचे तुम्ही सांगा म्हणून की कॉम्प्रिहेन्शन बद्दल अप्रोच स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर थोडंफार मी सकाळी एक व्हिडिओ तुम्हाला सांगितला होताच. नेमकं कसं आहे की कॉम्प्रिहेन्शन ही काही अशी प्रोसेस नाहीये की मी काही एक लेक्चर घेतलं आणि त्याच्यावरनं तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन कळेल. पण तरीही विद्यार्थ्यांना ज्या नेमक्या पॅसेजमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे कायद्याचा एक पॅसेज आणि दुसरा म्हणजे विज्ञान आणि सायन्सवरती जो काही न्यूमेरिकल बेस्ड पॅसेज आहे त्याच्यावरती. आता कायद्यावरती मागचे 2 वर्ष झालेत पॅसेज येते 2019 आणि 2020 दोन्ही पूर्व परीक्षांमध्ये कायद्यावरती पॅसेज होता. पण सायन्सवरती पॅसेज जवळपास मागचे दरवर्षी 1 ते 2 पॅसेज जो आहेत ते सायन्सवरती येतच आहेत. ओके. तर आपण आता हे जे लेक्चर्स आहे हे कायद्यावरती आपण सध्या पॅसेज बघणार आहोत. सोबतच आपल्याला वेळ भेटला तर आपण आणखी आज रात्री किंवा उद्यापर्यंत तुम्हाला सायन्स सुद्धा पॅसेज एक सॅम्पल म्हणून मी आयोगाचा आलेला सोडून दाखवणार आहे. तर सायन्सच्या याच्यामध्ये सुद्धा बघा 2 पार्ट्स असतात की एक असतं न्यूमेरिकल बेस्ड पॅसेज की जे थोडी शेवटी सोडवायचे. पण जर का सायन्समध्ये थेरॉटिकल पॅसेज असेल, ऍसिड रेनवरती पॅसेज आला होता, फार सोपा होता 2018ला. त्याच्यानंतरच 2016-17 मध्ये सौर ऊर्जेच्या वरती पॅसेज होता. इन्फ्रारेड रेडिएशन वरती पॅसेज होता. ध्वनी तरंगावरती एकदा पॅसेज आलेला आहे. तर असे पॅसेज सुद्धा खूप सोपे असतात. तर तुम्ही ते सुरुवातीला सोडू शकता. म्हणजे असं नाही की सायन्सचा पॅसेज आहे तर तो शेवटी सोडवायचा म्हणून. अगेन कायद्यामध्ये सुद्धा जर का बघा आपल्याकडे कायद्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. एक आहे 2019 ला आलेला सती विरोधी 1987 चा काही कायदा आहे. त्याच्याबद्दलचं आपल्याला दिलेलं आहे. सोबतच 2020 ला आलेला जो काही कायद्याचा पॅसेज आहे तो हमलावरती होता ना, हमला, फौजदारी पात्र बलप्रयोग वगैरे असं काहीतरी त्याच्यामध्ये हे होते. हे 2 पॅसेजेस आहेत. आता बघा 2000 जरी कायद्याचा पॅसेज आता कायद्याचा प्रत्येक पॅसेज अवघड असतो असं नाहीये. जसा हा पॅसेज आहे 2019 ला आलेला तर फार सोपा असा हा पॅसेज आहे. तर याच्यामध्ये बघा एकाएकी लेंथ खूप जास्त म्हणजे पॅसेजची लेंथ जी आहे ती काय खूप मोठी होती. पण जर का आपण बघितलं तर प्रश्न काय होते, सिंपल प्रश्न होते की कोणता कायदा प्रतिबंधक कायदा. तर टायटलच आहे की सती प्रतिबंधक कायदा 1987, बरोबर आहे. हा कोणती कृत्य आहेत, कृत्य तुम्हाला दिलेली आहेत, बरोबर आहे ना. हा तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी, तर हा जो पॅसेज होता हा फार सोपा आपला आलेला पॅसेज होता. तर असं पॅसेज आला तर याला सुरुवातीला तुम्ही सोडू शकता. पण जे पॅसेज समजायला थोडे अवघड असतात की ज्याला शेवटची मी नेहमी सांगतो की कायदा, पण कायद्यामध्ये जर असा सोपा पॅसेज आला तर तो आधी सोडून घ्या. पण नाहीतर मग कायद्याचा पॅसेज जो जर ऍप्लिकेशन बेस्ड पूर्ण प्रश्न असतील, जसे पीएसआयच्या एक्झामिनेशन मध्ये येतात की काहीतरी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले असतात की त्या पुस्तकांमध्ये सुद्धा ते काही बेर ऍक्टची काही पुस्तकं असतील, आयपीसीची पुस्तकं असतील, तर मोठी जे असतात ओरिजिनल त्याच्यामध्ये तो कायदा समजून घेण्यासाठी तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले असतात की ती गोष्ट कशा प्रकारे काय आहे. तो जो काही त्यांनी केलेली कृती आहे ती त्या ऍक्टच्या अंडर ऍज एन गुन्हा म्हणून लागू होते की नाही याच्याबद्दल असतात. तर हे एक्झाम्पलच आयोगाने काय केलेलं आहे की त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर मला वाटतं आपण थोडा तो डिफिकल्ट जो काही पॅसेज आलेला होता 2020 ला, त्याचं एकदा आपण डिस्कशन सुरुवातीला घेऊयात. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करूयात जे अवघडवाले पॅसेज आहेत त्यांचं, सायन्स बेस्ड पॅसेजचं. तर चला आपण घेऊयात हा बलप्रयोग, फौजदारी पात्र बलप्रयोग आणि हमला याविषयी. तर आता 3 गोष्टी आपल्याला तो याच्यामध्ये सांगतोय. तर कोणत्या 3 गोष्टी आहेत ह्या? बलप्रयोग, फौजदारी फोर्स, क्रिमिनल फोर्स अँड दी ऍझल्ट. ओके. मग आपण याला तिघांना अंडरलाईन करूयात. आता लक्षात घ्या 349 जो काही तो देतो याच्यामध्ये 349. ओके. सो हा जो 349 आहे 349
9. ओके. हा, तर हा पार्ट आहे बलप्रयोगाच्या संबंधामध्ये. तर हा कशा संबंधात आहे? बलप्रयोग. तर सगळ्यात पहिले आपण एकदा बघूयात की बलप्रयोग हा कशा प्रकारे आपण याला कोपअप करतो किंवा कशा प्रकारे आपण याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व्ह करतोय. ओके. हा, तर आता बघा, फोर्स, क्रिमिनल फोर्स अँड ऍसल्ट. बलप्रयोग, मग पहिलं 3 शिकवणार बलप्रयोग. फोर्स, एखाद्या व्यक्तीने व अन्य व्यक्तीच्या ठायी गती निर्माण केली. एखाद्याने एखाद्याच्या वरती काय गती निर्माण केला, गती बदल, अगर गतिविराम घडून आणला, अथवा ज्या योगी एखाद्या पदार्थाचे ते अन्न व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी किंवा अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या जवळ वागले कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल, अशा संपर्कामुळे अन्य व्यक्तीचा स्पर्श संवेदनेवर परिणाम होईल. तर अन्य व्यक्तीच्या स्पर्शावर किंवा संवेदनेवरती परिणाम होईल. त्याच्यामध्ये त्यांनी कोणाला तरी ढकलून दिलं, गती निर्माण केली किंवा गतिविराम दिला किंवा गती बदल केला किंवा त्याचे संपर्क केला. ओके. किंवा त्याच्याकडे असलेल्या त्या व्यक्तीशी न संपर्क कोणत्या वस्तूशी सुद्धा संपर्क जर केला. ओके. अशाच तिथं कोणत्याही संपर्क घडेल अशाच तऱ्हेने ठायी अशी गती निर्माण केली, असा गतिबल किंवा गतिविराम घडून आणला, तर तो अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारी पात्र बलप्रयोग असे म्हटले जाते. तर या गोष्टीला काय म्हणतात? फौजदारी पात्र बलप्रयोग. मात्र गती निर्माण करणाऱ्या किंवा गती बदल किंवा गती विराम घडून आणण्याच्या व्यक्तीने यात पुढे वर्णन करण्यात आलेल्या 3 प्रकारपैकी एका प्रकारे गती निर्माण केली असली पाहिजे किंवा गती बदल किंवा गती परिणाम. आता त्यांनी सांगितलं की जर का तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला गती बदल करत आहात, ओके, त्याच्या गतीमध्ये किंवा त्याच्या गती परिणाम घडवून आणतात किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्या भागाशी स्पर्श करत आहात, बरोबर आहे ना, तर ती जी कृती आहे ती काय, फौजदारी पात्र बलप्रयोग आहे. पण हे 3 प्रकारचं. कोणत्या प्रकारे तो गती बदल घडवून आणणार? एक तर त्यांनी स्वतःचं शारीरिक सामर्थ्य वापरलं. दुसरं, एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवणे की जेणेकरून स्वतःला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला काही कृती करावी न लागता गती निर्माण होईल किंवा गतिबल घडून येईल अशी एखादी वस्तू तुम्ही ठेवता की ज्याच्या थ्रू त्या व्यक्तीला काहीतरी हे होईल, हे तुम्हाला त्या व्यक्तीला काय इजा होईल, काय होईल, या तऱ्हेने आपण वर्क करतो. तर ती काय, अगेन हे होऊ शकतं. अगेन कोणते प्राण्याला गतिमान होण्यास, गती बदल करण्यास, गतिमान घडून आणण्यास प्रवृत्त करणे. अगेन तिसरी गोष्ट काय की त्यांनी अगेन हे केलं पाहिजे की त्याच्यामध्ये गतिमान होण्यास किंवा गती बदल करण्यामध्ये किंवा गतिमान करण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे. तर या 3 गोष्टींचा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. ओके, चला आता पुढे बघूयात. फौजदारी पात्र बलप्रयोग. जर कोणी कोणाच्या व्यक्तीच्या बाबतीत त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, लक्षात, संमतीशिवाय उद्देशपूर्वक बलप्रयोग केला, त्याची संमती नाही आणि उद्देशपूर्वक काय केला, बलप्रयोग केला, आणि तो कोणत्या अपराधाच्या प्रयोजनार्थ असेल आणि त्यांनी अपराध केला अथवा त्या व्यक्तीच्या बाबतीत बलप्रयोग करण्यात आलेल्या व्यक्तीस बलप्रयोगाद्वारे क्षती पोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा उद्देश असेल, आता बलप्रयोगात तसे होण्यास संभव असल्याची त्याला जाणीव असेल, तर तो अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारी पात्र बलप्रयोग असं म्हणता येईल. आणि जेव्हा संमतीशिवाय एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या व्यक्तीवरती कोणी काही त्याच्यामध्ये गतिबदल करण्याचा प्रयत्न करतो, बल प्रयोगाद्वारे क्षती पोहोचवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतो, ओके, आणि तेव्हा तो जो बलप्रयोग आहे तो काय होऊन जातो, फौजदारी पात्र बलप्रयोग होऊन जातो. थर्ड काय, हमला. जर कोणी कोणती व्यक्ती हावभाव किंवा कसली तयारी केली आणि हावभाव किंवा तयारी यामुळे जो कोणी तो हावभाव किंवा तयारी करील तो सक्षम हजर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत फौजदारी पात्र स्वरूपाचा बलप्रयोग करण्याच्या बेतात आहे अशी धास्ती त्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी असा त्याच्या मागचा उद्देश असेल किंवा तसे होण्याचा संभवची जाणीव असेल तर तो हमला करतो आहे असे म्हटले जाते. लक्षात घ्या काय काय म्हटले त्यांनी याच्यामध्ये, त्याचा तसा. सो एखादा व्यक्ती कोणावरती हमला करतो किंवा हमल्याची तयारी करतोय, त्याच्या चेहऱ्यावर त्याचा हावभाव आहे की तो त्याला आता मारणार आहे, बरोबर ना, हा, तर किंवा त्या गोष्टीमुळे त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आली पाहिजे, धास्ती निर्माण झाली पाहिजे एखाद्या गोष्टीमुळे, अशी तो कृती करतो काहीतरी की समोरच्या त्याच्याबद्दल तो घाबरतो, समोरचा व्यक्ती, त्याची धास्ती निर्माण होते, अशी जेव्हा जी काही कृती असते तर त्या गोष्टीला काय म्हणतात, हमला म्हणतात. स्पष्टीकरण, केवळ बघा, निश्चित शब्दाला केवळ उच्चारलेले शब्द हमला शब्दात मोडते. फक्त कोणी काहीतरी बोलतोय तर तो हमला याच्यात होत नाही, त्याच्या चेहऱ्यावर तसे हावभाव आले पाहिजेत. पण एखादी शब्द उच्चारेल त्याच्यावर त्याचे हावभाव किंवा हमला म्हणून तयारी गणता येईल. पण जर तो काहीतरी बोलतोय, एखाद्याला धमकी देतोय, पण धमकी देत त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तसे हावभाव आहेत, तर मग ती गोष्ट जी आहे ती हमला या सदरामध्ये मोडणार, असं आपल्याला हा पॅसेज आलेला आहे. चला आता प्रश्न बघूयात आपण. पहिला प्रश्न, एका चावऱ्या कुत्र्याची मुसकी सोडू लागतो, या कुत्र्याला यावर हल्ला चढवायच्या बेतात आहे अशी याची समजूत व्हावी असा याचा उद्देश आहे. आपण आत्ताच वाचलं की एखाद्या याच्यावरती त्याचा तसा समज व्हावा. बघा यांनी काय मेन्शन केलेलं आहे की हावभाव असेल, काय असेल, किंवा मुद्दाम बलप्रयोग करतो आहे की त्यामुळे त्याच्या मनात धास्ती निर्माण व्हावी त्याच्याबद्दलच, तर तेव्हा आपण याला काय म्हणतो, हमला असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणून इथे ही जी काही कृती आहे की एखाद्या कुत्र्याची जी आहे मुसकी सोडू लागतो आहे आणि मग तो त्याच्यावरती हमला करायला कुत्र्याला बेतात आहे त्याच्यावरती, आणि अशा त्याच्या समोरच्याची
च्या मनात त्याची धास्ती निर्माण व्हावी, समजूत निर्माण व्हावी, असं त्याचा उद्देश जेव्हा असेल तेव्हा ती गोष्ट म्हणजे काय असेल रे? हमला असेल. म्हणून उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 11चं उत्तर काय होईल? 3 होईल, हमला. नेक्स्ट 12 बघा. हा यला रस्त्यामध्ये यला इजा व्हावी या उद्देशाने यच्या संमतीशिवाय धक्का मारतो, तर ही कृती काय आहे? जेव्हा संमतीशिवाय कृती असते त्याच्याबद्दल उल्लेख काय केलेला होता आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, इथे कोणती व्यक्ती तिच्या संमतीशिवाय उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? फौजदारी पात्र बलप्रयोग. बरोबर आहे. म्हणून इथे उत्तर काय होईल तुमचं? बघा 62 क्षणी आपल्याला उत्तर येत आहेत. पर्याय क्रमांक 2 होईल. हा, नेक्स्ट बघा. कोणती विधाने बरोबर आहेत? आणखी नेक्स्ट प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की याच्यावरनं कोणतं विधान काय बरोबर आहे? मी तुला झोडपून काढील असे यला म्हणतो, ही बाब हमला या सदरात मोडते. लक्षात घ्या, फक्त बोलणं, मी असं सांगणं म्हणजे काही त्याला हमला म्हणत नाही. कारण हमल्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी बघा, यांनी काय मेन्शन केलं होतं याच्यामध्ये, लास्ट लाईन बघा, लास्ट पॅरा, केवळ उच्चारलेले शब्द, फक्त काहीतरी बोलतो तो हमला या सदरात मोडत नाही, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तसा हावभाव सुद्धा निर्माण झाला पाहिजे. तर इथे हावभाव निर्माण होत आहे का? हावभाव निर्माण जर का होत नसेल तर ते हमला या सदरामध्ये मोडत नाही. म्हणून इथे हे चुकीचं होईल. एका स्त्रीचा बुरखा उद्देशपूर्वक ओढतो, तिला भीती वाटेल किंवा त्रास होईल अशी जाणीव असताना त्याने संमतीशिवाय तसे केले आहे, तर अने फौजदारी पात्र बलप्रयोग केला आहे. येस, बरोबर आहे. जर का अशा प्रकारे फौजदारी बलप्रयोग हे आहे ना, संमतीशिवाय जर का आपण कोणाला त्रास देतोय, कोणाची गती निर्माण करतोय, कोणाबद्दल कोणाच्या एखाद्या वस्तूला हात लावतोय का उद्देशपूर्वक, तर ती गोष्ट म्हणजे फौजदारी पात्र बलप्रयोगामध्ये येते. म्हणून तिला उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. ओके. आपल्या टेस्ट भूषणदूत अकॅडमीची जी काही टेस्ट सिरीज आहे त्याच्या टोटल 8 टेस्ट झाल्या होत्या सुरुवातीला, त्याच्यानंतर आणखी 2 टेस्ट झाल्यात. ओके, तर सुरुवातीला 8 टेस्ट मध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये मी एक तरी कायद्यावरती पॅसेज टाकलेला आहे. मला 8 की 7 टेस्ट मध्ये कायद्यावरती पॅसेज आहेत. ते 7चे 7 टेस्टचे पॅसेज एकदा तुम्ही रिवाइज नक्की करून घ्याल, एवढी माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल. ओके, सोबतच आपलं ही जी आपल्या आता हा जो कॉम्प्रिहेन्शनचे सेशन्स आलेले आहेत, तशीच आपली एक फार इम्पॉर्टंट अशी कॉम्प्रिहेन्शनची बॅच सुद्धा आपल्या याच्यामध्ये आपण आता घेतली होती. तर ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आपली बॅच, ऑनलाईन बॅच भूषणदूत अकॅडमीची. सो एमपीएससी सीसॅट कॉम्प्रिहेन्शन बॅच. ओके, ही याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, तर भूषणदूत अकॅडमीचं ऍप पहिले डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये काही पहिले फ्री व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. कॉम्प्रिहेन्शन बद्दलचे फ्री व्हिडिओ मी टाकलेले आहेत. क्रिटिकल रिझनिंग, तर या बॅच मध्ये आकलनाचा जो कॉम्प्रिहेन्शनचा पूर्ण पार्ट आहे, मग कॉम्प्रिहेन्शन मध्ये बघा मध्यवर्ती संकल्पनेचे प्रश्न कसे, सारांशाचे प्रश्न कोणते, शीर्षक कसं ओळखायचं, मुख्य मुद्दा काय, याच्यावरचे प्रश्नांना पण टॅकल केलेला आहे. गृहीतके, निष्कर्ष, अनुमाने या ज्या मुद्दे याच्यावरती आलेले प्रश्न, जे काही लॉजिकल प्रश्न असतात त्याच्यावरती पूर्ण केलेले आहे. तर आकलन जे पॅसिव्ह 125 मार्काचे प्रश्न येतात. गृहीतके, निष्कर्ष, अनुमाने याचे तर्क क्षमतेचे वेगळे, रिझनिंग मध्ये जे काही प्रश्न येतात 12.5 मार्काचे, थेरॉटिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, एक पॅसेज एक प्रश्न, एक पॅसेज एक प्रश्न, अनुमान कोड ओळखा, निष्कर्ष कोणता होईल. ओके, हे या 12.5 मार्काचे प्रश्न. आणि निर्णय क्षमतेचे पुन्हा 12.5 मार्क 5 प्रश्न येतात. असं टोटल 150 मार्कांची तयारी या कॉम्प्रिहेन्शन बॅच मध्ये होत आहे. सो ही बॅच प्लीज फार महत्वाची. एकदा का राज्यसेवा संपली तुमची, ज्यांना 2000, आता बघा तुम्ही ही राज्यसेवा जरी मेन्स देणार असाल, होप सो सगळे तुम्ही मेन्स लिहिणार 2000, पण सोबत नेक्स्ट इयरची सुद्धा मेन्स तुम्हाला, नेक्स्ट इयरची प्रिलियम सुद्धा तुम्हाला द्यायचीच आहे ना 19 जूनची. कारण तोपर्यंत तुमचं मेन्स तुम्ही दिलेली असेल, पण आणखी नेक्स्ट रिझल्ट यायचा असेल मेन्सचा तुमचा, तर ती त्याच्या तयारीसाठी आतापासून 7 महिन्याची व्हॅलिडिटीचा आपला एक कोर्स आहे कॉम्प्रिहेन्शन बॅचचा भूषणदूत अकॅडमीच्या ऍप वरती, तो तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. सोबतच आपलं ऍप पहिले डाउनलोड करून घ्या भूषणदूत अकॅडमी. याच्यावरती फ्री टेस्ट पण खूप आहेत. आणि इथे खाली तुम्हाला दिलेले बघा टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे. भूषणदूत अकॅडमी फक्त युट्यूबला टाकून द्यायचं, मी ज्याच्यावर तुमच्याशी सध्या संवाद साधतोय. आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा भूषणदूत अकॅडमी जी आहे हे दिलेलं आहे, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही आपलं बेल आयकॉन दाबून देऊ शकता आणि आपल्याला सबस्क्राईब करून घेऊ शकता. तसेच टेलिग्राम चॅनलला सुद्धा रोज आपण नोट्स पाठवतो, तर ते सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल भूषणदूत अकॅडमीचं जे आहे ते जॉईन करून घेऊ शकता. चला पुन्हा येऊयात आता आपल्या पॅसेजवरती. हा, चला नेक्स्ट 14वा प्रश्न. य स्नान करीत आहे व याच्या संमतीशिवाय आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी उकळते आहे हे माहीत असूनही ओततो, तर त्याचा वाईट हेतू आहे. तर ची ही कृती कोणत्या सदरामध्ये मोडते? काय होईल रे? स्नान करीत आहे तो म्हणतो. हा, तर मग स्नान करीत आहे आणि यच्या संमतीशिवाय तो काय करतोय त्याच्यामध्ये? ओके, आंघोळीचे उकडते पाणी टाकतोय. हा, मग उकडते पाणी ओततो की यांनी जाणीवपूर्वक एखाद्या हे केलेलं आहे, तर ही कृती काय आहे? आता बघा,
त्यांनी मेन्शनच केलेलं आहे. बघा, संमतीशिवाय उद्देशपूर्वक बलप्रयोग केला. आता बलप्रयोग आहे ना, उद्देशपूर्वक अपराध प्रयोजनार्थ असेल बलप्रयोग करण्यात आलेला आहे की ज्याद्वारे क्षती किंवा नुकसान पोहोचावे किंवा त्याला भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा उद्देश आहे. उकडते पाणी जेव्हा कोणी टाकतो त्याच्या संमतीशिवाय, त्याला न माहित असताना, बरोबर आहे, म्हणजे त्याचं नुकसान पोहोचावं व्हावा किंवा त्याला काय भीती वाटावी किंवा नुकसान व्हावा असा त्याचा उद्देश आहेच त्याच्यामध्ये. येस. आणि म्हणून ही जी कृती काय हमला होईल का नाही, ही कृती काय होईल, याला म्हणणार फौजदारी पात्र बलप्रयोग. याला काय म्हणणार आपण, फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणणार. म्हणून उत्तर काय 14चा पर्याय क्रमांक 1 होईल. हा, नेक्स्ट बघा, बलप्रयोगामध्ये कशाचा समावेश होतो, स्वतःचे शारीरिक सामर्थ्य वापरणे, बरोबर आहे. आहे ना, बलप्रयोगाचा उल्लेख आलेला होता इथे. बघा 3 मुद्दे आलेले होते बलप्रयोगाबद्दलचे. स्वतःचे शारीरिक सामर्थ्य वापरणे, बरोबर आहे. एखाद्या पदार्थाची स्थिती ठेवणे जेणेकरून स्वतःला किंवा अन्य व्यक्तीला काही कृती करावी न लागता गती निर्माण होईल किंवा गती बदल घडून येईल. आणि दुसरं, कोणाही प्राण्याला गतिमान होण्यास किंवा गती बदल करण्यास, गतिविराम करण्यास प्रवृत्त करणे. तर या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तिन्ही आहेत का रे बाबा, बोलले की चला आपण बघूयात. शारीरिक सामर्थ्य आपण, बरोबर आहे. एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवणे की जेणेकरून स्वतःला किंवा अन्य कोणत्या व्यक्तीला काही कृती करावी न लागता गती निर्माण होईल किंवा गती विराम घडून येईल. यास हे पण बरोबर आहे. कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास, गती करण्यास, गतिविराम करण्यास प्रवृत्त न करणे. इथे फक्त एका शब्दाने घोड केला, न. प्रवृत्त करणे हे बलप्रयोगात आहे, प्रवृत्त न करणे फक्त तो बलप्रयोग कसा झाला, म्हणून हे होणार नाही. म्हणून तुमचं उत्तर काय येईल याचं, 15चं उत्तर पर्याय क्रमांक 2. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2. ओके. तर असं आपले ऍप्लिकेशन बेस्ड पॅसेज हे असतात. तुम्हाला आणखी काही टॉपिक हवे असतील तर आज उद्यामध्ये मी आणखी काही 1-2 पॅसेज तुम्हाला टाकून देतो. 1-2 माझा प्लॅन आहेच आता, थोडे सायन्सचा एक थोडं रिव्हिजन म्हणून 1-2 आयोगाचे आलेले पॅसेज थोडे मी सॉल्व्ह करून देऊन देतो तुम्हाला. आणि आता हा एक तुम्हाला कायद्याच्या पॅसेज बद्दल थोडी आयडिया आली असेल. तर सगळे ऍप्लिकेशन असतात, फक्त काही नाहीये, सगळं ऍप्लिकेशन आहे तिथेच ते दिले. तुम्ही अनेक लोक म्हणतात की अरे पॅसेजचा याचा काही संबंध नाही, असं नाहीये. हा, असतं काही प्रश्न आहे डाऊटफुल, पण या पॅसेजमध्ये एकूण एक प्रश्न जो आहे तो थेट पॅसेज मधनं दिलेला आहे. यात काहीच असं काही डाऊटफुल गोष्ट किंवा काही नाहीये याच्यामध्ये. तर म्हणून इथे 5 पैकी 5 तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आयोगामध्ये बरोबर यायला हवे. 5 पैकी किमान 4 तरी तुमचे बरोबर यायला हवेत. ओके. तर असाच अभ्यास चांगला चालू द्या मित्रांनो. मी तसं काही तुम्हाला गायडन्स लागलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्राम वरती वगैरे वगैरे. आणि ज्यांना ज्यांना पण आपली बॅच सुद्धा जॉईन करून घ्यायची असेल सीसॅट कॉम्प्रिहेन्शनची नेक्स्ट इयरच्या अनुषंगाने, ते जॉईन करून घेऊ शकतात. ओके. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.